नमस्कार मंडळी. अधिक मासानिमित्त मी गेले होते आईची ओटी भरायला आणि दर्शन घ्यायला कोल्हापूरला. तर इथे खूप छान-छान गजरेसुद्धा भेटतात. मग ओटी घेतली, गजरे घातले आणि गेलो दर्शनाच्या रांगेत उभे राहायला. तर आता अधिक मास असल्यामुळे सगळ्यांची खूपच गर्दी होती. पण आईचं दर्शन खूप सुंदर झालं. आणि त्यानंतर ह्या छोट्याशा आराध्या आणि मीराचा डान्स एन्जॉय करत आमची गाडी पोहोचली श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच आपल्या नरसोबाच्या वाडीला. दत्तात्रय प्रभूंच्या तिसऱ्या अवताराचं हे स्थान. कृष्णाकाठी वसलेलं हे गाव इथली बासुंदी खूप फेमस आहे. मग इथे आम्ही गुरुचरित्र पारायणाचं सुद्धा वाचन केलं. नरसोबाच्या वाडीचा उल्लेख गुरुचरित्र पारायणात देखील आढळतो. त्यानंतर आम्ही गेलो प्रसाद घेण्यासाठी फेमस अवधूत यांच्या स्वीट शॉपवर. जर तुम्ही वाडीला येत असाल तर ह्यांच्या स्वीट शॉपला एकदा नक्की भेट द्या. काकांनी खूप छानपणे आम्हाला त्यांच्या सगळ्या प्रॉडक्ट्सची माहिती देखील दिली. आता वाडीला गेलोय आणि बासुंदी पिली नाही असं तर शक्यच नाही. मग गेलो श्रीकृष्णला बासुंदी प्यायला. बासुंदी खरंच खूप छान होती. त्यानंतर गेलो स्वर्ग बघायला. हो, कर्नाटक सीमेवर असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव. तिथे आहे हे कोपेश्वराचं सुंदर मंदिर आणि त्यामध्ये आहे हा स्वर्गमंडप. एकूण 48 खांब असलेल्या या स्वर्गमंडपाला छत नाही आणि त्यातून दिसतं निरभ्र आकाश. कार्तिकी पौर्णिमेला इथे स्वर्गमंडपात एकदम मधोमध चंद्र दिसतो आणि तो नजारा किती सुंदर दिसत असेल हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. असं हे सुंदर मंदिर. याची आख्यायिका अशी आहे की जेव्हा देवी सती ह्या राजा दक्षाच्या यज्ञात गेल्या होत्या, तिथे राजा दक्षाने महादेवांचा खूप अपमान केला आणि पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सतींनी अग्निदाह करून घेतला. हे वृत्त कळताच महादेव खूप क्रोधित झाले. त्यांनी राजा दक्षाचं शिरापासून धड वेगळं केलं. तरीही महादेवांचा राग काही शांत होत नव्हता. देवीचं प्रेत घेऊन ते जागोजागी भटकत होते. मग श्री विष्णूंनी देवीच्या प्रेताचे 108 तुकडे केले आणि त्यातीलच देवीचे डोळे हे कोल्हापुरात पडले, जिथे की आज एक शक्तिपीठ पण आहे. त्यानंतर इथे महादेवांचा राग शांत झाला. ह्या मंदिरात नंदी देखील नाहीये, कारण असं म्हणतात नंदी देवी सतींसोबत यज्ञात गेले होते. ह्या मंदिरात 2 लिंग आहेत. एक रागावलेल्या महादेवांना म्हणजे कोपेश्वराला समर्पित आणि एक त्यांचा राग शांत करणाऱ्या थोपेश्वर म्हणजे श्री विष्णूंना समर्पित. इथे श्रीकृष्णाची खूप सुंदर मूर्ती देखील मला दिसली. अशाच प्रकारे हे सुंदर मंदिर पाहून आणि दर्शन घेऊन आमचा दिवस खूप छान गेला आणि असेच व्लॉग्स बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.